आता मला ट्रॅफिक इंप्रेशन याचं पाडून घ्यायचं आहे, बरोबर आहे. मला इंडिकेटर आठवला, ट्रॅफिक सिग्नल, लाल रंग, पिवळा रंग आणि हिरवा रंग. लाल रंग सांगतो थांबा. आता हे मनात म्हणून चाललंय सगळं. काय थांबा? थांबा म्हणजे त्यावेळेला तुमच्या डोक्यात भरपूर विचार चालू असतात. अरे मला ट्रेन पकडायची, अरे मला ते हे आहे, मला एकाला फोन करायचा, असं आहे तसं आहे वगैरे. किंवा तुम्ही त्यावेळेला व्हॉट्सअपवर किंवा मोबाईलवर बिझी असता, मेसेज पाठवून म्हणजे असं बोलत असतं, ओके ओके हा 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 ओके ओके. हे लक्ष त्याच्याकडे कमी असतं, तुमच्या मोबाईलवर लक्ष जास्त. ओके. किंवा काहीतरी आणखी कुठल्या गोष्टीमध्ये तुमचं लक्ष असतं. ते सगळं थांबा, ते सगळं थांबवा. हा. आणि पिवळा रंग काय सांगतो त्याला? पहा, समोरच्याकडे पहा. ठीक आहे. पहा म्हणजे दुसरं त्याकडे पहा, एकटक पाहू नका. म्हणजे मुश्किल असेल तर आणखी कोण बघू. ओके. आणि हिरवा रंग सांगतो तिकडे जा, पण इकडे आपल्याला काय सांगतो म्हणजे जा नाही सांगितलं, तिथे आपल्याला सांगतो ऐका. समोरच्या माणसाला ऐका. म्हणजे आपल्याला ट्रॅफिक सिग्नल आठवला, त्याचं इंप्रेशन आपल्याला काढून घ्यायचंय. थांबा, पहा आणि ऐका. म्हणजे थांबा म्हणजे डोक्याचे सगळे विचार थांबा, पहा समोरच्या व्यक्तीकडे आणि त्याला ऐका. मग ऐकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रश्न विचारावे लागतील, बरोबर आहे. मग दुसरी इथे आर म्हणजे रिपीटेशन. रिपीटेशन रिपीटेशन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पुन्हा पुन्हा उच्चार. कसला उच्चार? मला काय लक्षात ठेवायचंय? नाव. तर नावाचा उच्चार. आता मी काय करतो? नमस्कार, काय नाव आपलं? राजेश. ओके. कुठून आला राजेश आपण? पेन. काय करता राजेश आपण? एका कंपनीमध्ये कामाला. ओके. राजेश आपल्या ग्रेको असतो आणि राजेश आपलं पुढचं 3 वर्षाचं ध्येय आहे. आपल्याला काय काय साध्य करायचं? प्रोफेशनल स्पीकर बनायचं. ओके. आणि तुमची छंद काय करायचं? बोल. थँक्यू राजेश, मला फार आनंद. काय केलं मी? किती वेळा? प्रत्येक वाक्याच्या वेळेला मी त्यांना प्रत्येक वेळेला जे काही प्रश्न विचारले तर प्रत्येक वेळेला मी त्यांचं नाव जाणीवपूर्वक रिपीट केलं. आय म्हणजे इम्प्रेशन, थांबा, पहा, ऐका, त्याची छाप आपल्याला काढून घ्या. आर म्हणजे रिपीटेशन. जेवढे वाक्य आपण त्यांच्याशी बोलू तेवढ्या वेळेला त्यांच्या नावाचा पुन्हा पुन्हा उच्चार करा. ओके. व्यक्ती वयाने आणि सन्मानाने मोठी असेल तर तुम्ही अगोदर बोलू शकता, सर मॅडम पण बोलू शकता, पण नाव घ्या. हा. राजेश सर आपण काय करणार? राजेश सर आपल्या घरी कोण असतं? राजेश आपण कुठे राहता वगैरे वगैरे. हा. नाव घ्या. त्यांनी काय होईल? तुम्हाला रिपीट केल्यामुळे तुमचं नाव तोंडात बसेल आणि ते पुढच्या वेळेला तुम्हाला आठवायला मदत होईल. ठीक आहे. आय झालं, आर झालं. त्याच्यानंतर ए. ए म्हणजे असोसिएशन. असोसिएशन म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो सांगड घालणे. काय घालणे? सांगड घालणे.